तुझी आवडती सगळ्यात कथा कुठली? माझी आवडती सगळ्यात कथा म्हणजे हीच कथा की जी मी आत्ता तुम्हाला सांगितली, आत्मलिंगाची कथा. आणि त्याच्यानंतर शिवपार्वतीच्या तत्वांबद्दलचं म्हणजे जो विवाहाचा प्रसंग आहे आणि सती पार्वतीची कथा मला विशेष आवडते. म्हणजे एखाद्या तत्वाला किंवा एखाद्या याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा किती असली पाहिजे. तर सती ही दक्षाची कन्या आणि शिवांनाच मला द्यावं असा तिचा पण होता की मी विवाह करेल तर फक्त शिवांशीच करेल, त्याशिवाय इतर कोणालाही मी वर म्हणून मान्य करणार नाही. दक्षाचा मनाविरुद्ध विवाह झाला. दक्ष नाराज होते विवाहामध्ये. सती आणि शिवांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर मात्र दक्षाने एक यज्ञाचं आयोजन केलं. आता सतयुगातल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे यज्ञधर्म हा प्रमाण होता आणि महत्त्वाचा होता. यज्ञाचं तिथे आयोजन झालं. सगळ्या देवदेवता दक्षाच्या यज्ञाला आल्या, पण भगवान शंकर दिसेच ना. हे असं का झालं? जावई ना तुमचे ते, आणि मग ते आले का नाहीत असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनामध्ये निर्माण झाला. मग आता सतीला ही गोष्ट तिची भगिनी रोहिणी, म्हणजे जी चंद्र आणि रोहिणी हे आपल्याला माहिती आहेत, तर तिने स्वर्गातनं ती पृथ्वीतलावर येताना दिसली आणि सतीने तिला असं विचारले की तू इतक्या घाईघाईने पृथ्वीवर जाते, नेमकं झालं तरी काय? तर तिने सांगितलं की पिताश्रींनी यज्ञाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जातो आहे. हे कळल्यानंतर मात्र सतीला अत्यंत वाईट वाटलं की माझे पिता, मी सुद्धा त्यांचीच कन्या आहे, त्यांनी मला यज्ञासाठी का बोलावलं नाही. पण तिने असा विचार केला की एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये कदाचित विसरले असतील, तर आपण आमंत्रणाची का वाट बघा, आपण जाऊन दर्शन घ्यावं किंवा त्या यज्ञाचा एक भाग व्हावं. तिने घरी येऊन तिच्या पतींना म्हणजे भगवान शंकरांना सांगितलं. शंकरांनी असं सांगितलं की आमंत्रण घेतल्याशिवाय कुठल्याही ठिकाणी जाऊ नये, त्याच्यामुळे तू माझा ऐक, तिथे जाऊ नकोस. सती म्हणाली की नाही, यज्ञापेक्षा मोठं श्रेष्ठ काहीच नाही, मी तिथे जाणार. आणि भगवान शंकरांनी तिच्या निर्णयाला संमती दिली. सती तिथनं निघाली, दक्षगृही गेली. यज्ञ सुरू होता, पण यज्ञ सुरू असताना दक्षांना सतीला बघितल्यानंतर अत्यंत संताप आला. अद्वा ते बोलू लागले की विवाह केला अशा व्यक्तीशी की ज्याला स्वतःचं काहीच नाही, वैराग्य योगी आहे, संसारात त्याचं काही लक्ष नाही, अशा भरपूर गोष्टींनी त्यांना दुखावलं. सती असं म्हणाली की मला काय बोलायचं असेल ते बोला, त्यांना तुम्ही काही बोलू नका, कारण त्यांचा झालेला अपमान हा माझाही अपमान आहे. ही सगळी योजनाच असेल नाही? ही योजनाच आहे. आणि मग याच्यातनं काय झालं तर सतीचा राग अनावर झाला. मग आता आपण काय केलं पाहिजे, तर जो यज्ञ तिथे सुरू आहे त्या यज्ञातच तिने अग्निप्रवेश केला आणि सती तिथेच तिने आपला देह त्या अग्नीत समर्पित केला. ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. झालेला जो काही प्रकार होता त्यांनी सगळेच अवाक झाले, पण हे शंकरांना जाऊन त्यांच्या गणांनी सांगितलं तेव्हा शंकरांच्या रागाला सुद्धा पारावर राहिला नाही. त्यांनी आपल्या क्रोधावस्थेमध्ये ज्या जटा आपटल्या त्या जटांमधनं वीरभद्र आणि महाकाली हे 2 निर्माण झाले. मग त्या दक्षयज्ञाच्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी प्रकाराचा सगळा प्रकार बघितल्यानंतर त्यांच्या क्रोधाला पारावर राहायला नाही. तेही म्हणायला लागले की सतीचा जो देह इथे अग्नीमध्ये गेलेला आहे त्या प्रसंगाला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात दक्ष. तर अशा त्यांचे शाब्दिक भरपूर गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ब्रह्मदेवानी मध्यस्थी केली आणि सांगितलं की झाला प्रकार जो आहे त्याची योजना भविष्यामध्ये, आणि ती योजना अशी होती की तीच सती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. म्हणजे हे जे नातं आहे शंकर आणि शक्तीचं, हे काही एका जन्माचं नाही आहे, हे युगानुयुगे युगानुयुगा चालत आलं आणि हे होणारच होतं. मग हिमालयाच्या पोटी कन्या आली. मग हिमालयाने नारदांनी सांगितलं की शंकराशिवाय दुसरा योग्यवर तिला नाही बरं. मग हिमालयाला आनंद झाला की भगवान शंकर माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करणार आहे, त्यापेक्षा मोठं मला काय हवं. तर त्यांनी अगदी आनंदाने त्या पार्वतीचा आणि शंकराचा विवाह केला. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. आणि मग अतिशय आनंदाने पार्वती आणि शंकर निवास करू लागले कैलास पर्वतावर. यथायोग्य स्वागत झालं. त्यानंतर अतिशय सुखाने त्यांचा संसार झाला. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा, म्हणजे नवरा बायको बसले असताना काय चर्चा व्हावी, तर तात्विक चर्चा सगळी. म्हणजे शंकर आणि पार्वती सुद्धा निवांत वेळ काढून बसलेले आहेत कैलासावर आणि पार्वती प्रश्न विचारते आणि शंकर उत्तर देतात. किती विलोभनीय दृश्य आहे, की असं बघायला मिळत नाही. आणि मग शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, देवी अपराध क्षमापन स्तोत्र. त्याच्यामध्ये एक श्लोक असा येतो जो मला खूप आवडतो
की चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती कपाली भूतेषु भजती जगदीशैकपदवी भवानी त्वत्पाणी ग्रहण परिपाटी फलमिदम. की मी जो शिव किंवा शंकर म्हणून जे ओळखलं जातं हे माझ्या एकट्याचं नाही आहे. म्हणजे ही जी महानता किंवा या तत्वाची जी श्रेष्ठता आहे ती माझ्या एकट्याची नाही आहे. भवानी त्वत्पाणी ग्रहण म्हणजे तुझं पाणी ग्रहण केल्यामुळे त्याला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मी प्रकृतीशिवाय अपूर्णच आहे जे हे सुद्धा मान्य करताना आपल्याला दिसतात. आणि हे शंकराचार्यांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये की हा जो शिव आपल्याला ओळखला जातो किंवा ही जी भवानी आपल्याला ओळखली जाते हे एकमेकांच्या साहचर्यामुळे हे तत्व आज आपल्याला स्थित असलेलं दिसतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.